पोस्टल मतदानाचे निकाल पहिल्या फेरीच्या निकालाआधीच जाहीर झाले पाहिजेत. इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी. मतमोजणी पद्धतीत बदल करण्यास सक्त विरोध. एक्झिट पोल नव्हे, हे मोदी मीडिया पोल. काँग्रेसच्या पराभवाच्या भाकितांमुळे राहुल गांधींची आगपाखड. तर इंडियाच्या 295 जागा येणार, राहुल गांधींचा दावा. एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोदींना भेटण्याची इच्छा. भेटीसाठी अनेकांना मेसेज. दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा. एक्झिट पोल नंतर सांगलीच्या जागेवरून मवियामध्ये पुन्हा वाद. विशाल पाटलांच्या विजयाच्या अंदाजानंतर राऊतांचा आक्रमक पवित्रा. तर नाना पटोलेंचाही राऊतांवर पलटवार. पक्षाच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो, पराभव झाला तरी खचणार नाही, विजय झाला तरी माजणार नाही. एक्झिट पोल नंतर सुधीर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत अजित पवार गटाने 3 जागा जिंकल्या. अरुणाचलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत. अजित पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी याचिका दाखल करण्याची शक्यता. अरुणाचल प्रदेशमधल्या विजयानंतर पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी प्रयत्न. लोकसभेच्या निकालानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. तर राज्य पातळीवरही भाजपमध्ये फेरबदलाची शक्यता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा तिहार जेलमध्ये. एक्झिट पोल भाजपने आपल्या बाजूने करून घेतल्याचा आरोप. मुंबईतील 93च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद अली खानची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात निर्घृण हत्या. बॅरेकमधील 5 कैद्यांनी डोक्यात ड्रेनेजचं झाकण मारून घेतला जीव. कल्याणीनगरमध्ये नाकाबंदी सुरू असताना कार चालकाकडून पोलिसांनी पाय चेपून घेतले. पुणे पोलीस दलातल्या कर्मचाऱ्याचा कारनामा. सलग ड्युटीमुळे पायात वात आल्याची सारवासार. सलमान खानची हत्या करण्याचा आणखी एक कट उघड. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या जॉनी वाल्मिकीला हरियाणातनं अटक. नवी मुंबई पोलिसांची कामगिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.